Yeah.
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झळपी वाटे, बौखे चरीचे रान, जाता वेळी होय मान, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, बौखे चरीचे रान, जाता वेळी होय मान, तुका पंढरीशी गेला, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बौखे चरीचे रान, जाता वेळी होय मान. पांडुरंग ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संताशी रंधव तुकाशी आपल्या माझी वाणी तुझे वादी म्हणा ऐसे देव प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादरो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झळपी वाटे बौखे चरीचे रान जाता वेडे होय मान. रक्त प्रसंगामध्ये सद्गुरू गजानन महाराज यांच्या अशा भव्य प्रांगणामध्ये राजवैभवीत राज दरबारामध्ये होऊ घातलेला हा कार्यक्रम. याचं कारण या पंचक्रोशीतील लोकांचं हे भक्तीचं दर्शन आहे. सर्वांनी आपापल्या प्रेने तनाने मनाने धनाने सर्वस्वाने गजानन महाराजांच्या चरणी आपली भक्ती समर्पण करत 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 कुठपर्यंत गेले. सर्वांना भव्य दर्शन आहे. आणि या राजभवित राज दरबारामध्ये होऊ घातलेली चिंतनरूपी सेवा सर्व वारकरी मंडळींची सेवा आज मला आणि घडवली आहे.
आमचे बाल भजनी मंडळाचे संगीतकार विष्णुभाऊ भोगे त्यांनी फोन केला म्हणजे महाराज धाड परिसरामधील सर्व भक्त मंडळी शेगावच्या वारीमध्ये पायी चालत 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 जात असतात. या निमित्ताने तुमची सेवा आम्हाला हवी आहे आणि इथे आल्यानंतर वारकऱ्यांना भोजन प्रसाद रोणा निवासी सर्व अन्नदाते मंडळी समर्थ गजाननांचे भक्ती परिवारामधली मंडळी श्रीरामनगर रोहणा यांच्यातर्फे समस्त वारकरी मंडळांना भोजन प्रसाद आहे. संतामुखी देता घास पोट यज्ञ घडलेतास. संतामुखी देता अन्न पोट यज्ञ घडलेतास. यज्ञ घडलेतास. पोट यज्ञ घडलेतास. अन्नदानाची सेवा श्रीरामनगर निवासी भक्त मंडळी रोहणा आणि ज्ञानदानाची सेवा माझ्याकडे आहे. आज ज्यांनी या सेवेचा भार सौजन्य दिलेला आहे आपल्या दिंडीचे प्रमुख हरिभक्तीपरायण निलेश भाऊ यांच्या स्नेहाच्या माध्यमातून आजची सेवा आहे. आणि सेवेकरता मला काही मिनिटं उरले कारण मी हळाचा वारकरी आहे. दरवर्षीप्रमाणे मी पंढरपूरला पायी चालत चालत असतो. पायी चालता चालता काय कष्ट होतात ते मी अनुभवले. मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगण्याकरता मला फक्त 25 मिनिटं उरलेले आहेत आणि या 25 मिनिटांमध्ये आजची सेवा आपल्याला संपवायची आहे. विठ्ठला विठ्ठला चिंतनाला आरंभ करू. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगामधून भगवान परमात्माचा परिचय करून देतात. मी तुम्हाला प्रश्न विचारतो काहीतरी उत्तर देऊन टाका म्हणजे मला बोलता येईल. तुम्हाला जे वाटेल ते. देवाची भेट होणं महत्वाचे आहे का देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे? सांगा काहीतरी. हा भेट होणं बरोबर उत्तर. भेट होणं महत्वाचं उत्तर आहे. सांगतो भेट झाली होती की नाही? दुर्योधनाला परमात्माची भेट झाली होती पण तरी तो म्हणत होता काय रे मला युद्धाकरता सहकार्य कर. भगवान म्हणतात सांगेन गोष्टी युक्तीचे आचार. तुझ्या सोबत येईल नाही पण शस्त्र हातात धरणार नाही. ना धरी मी शस्त्र करी सांगेन गोष्टी युक्तीचे आचार. 4 गोष्टी सांगितल्या हातात शस्त्र धरणार नाही. दुर्योधन म्हणतो वा रे वा. गोकुळामध्ये राहिला. गायी ओढता ओढता जंगलामध्ये हिंडला. गोपिकांची टेहाळणी केली. हा काय पण युक्ती सांगितली आणि वरून म्हणतो हातात शस्त्र धरणार नाही. तिथे का सत्यनारायण आहे का? प्रसाद घ्या जेव्हा झोपा. तू नको मला अजून सहकार्य आहे मला. माझ्या दुसऱ्या बाजूला बलराम दादा आहे आणि 56 कोटी यादव आहे. हा ते जातील मला जा. दुर्योधनाला परमात्माची भेट झाली पण तो आरे कार्य घडत होता. दुर्योधनाची भेट दुर्योधनाची आणि परमात्माची भेट झाल्यावरही सर्व कौरवांचा नाश झाला. मातीत कोण गेला? कौरव. सत्याचा सोडा झाला कौरवाचा. घरादारावर नांगर कोणाचा फिरला? कौरवाचा. देवाची भेट जरी झाली तरी काय उपयोग? आता सांगा देवाची भेट होणं महत्वाचं आहे का परिचय होणं महत्वाचं आहे?
आता परिचय होतो आपल्याला. विठ्ठला विठ्ठला. आता परिचय आहे का? परिचय असणं अत्यंत गरजेचं आहे. आज संत आणि भगवंत यांना कोणी ओळखत नाही. खऱ्या साधूला कोणी ओळखत नाही. जे निष्ठावान साधू आहेत त्याला कोण ओळखते? जॅकेट पाकिट दाढी गाडी बॉडी अशा लोकांना बोल आहे. ज्यांच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्यांचे गाथे पाठ आहेत, 100 रागदारी घालणारे लोक आहेत, पण ते कोपऱ्यात पडू नये. ज्याला काही येत नाही ते कॉलर तटकून हिंडतात समाजात. कशाचा परिणाम? साधुत्वाची ओळख नाही, देवाची ओळख नाही. देवाचा परिचय होणं गरजेचं आहे, साधूचा परिचय होणं गरजेचं आहे. त्याकरता सद्गुरू गजानन महाराजांची आपण लोक वारी करतात. आणि ही लोक ही पंचक्रोशीतील भक्त मंडळी गेल्या 19 वर्षापासून अन्नदानाची सेवा या ठिकाणी पार पडतात. कशा करता? संत आणि भगवंत यांचा परिचय व्हावा याकरता मला तुम्हाला काही मिनिटात परमात्माचा परिचय करून द्यायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. तर ऐका परिचय तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी असा परिचय देतात, तो पंढरपूरचा पाटील आहे. बरं, तो कोण आहे? पंढरपूरचा पाटील आहे. जमुया दीपा वेळ कमी आपल्याला. जमुया दीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. असा परिचय एका ठिकाणी म्हणतात. तो मोकाशी आहे. बरं, तो कोण आहे? पंढरपूरचा मोकाशीचा परिचय देतात देवाचा. होता मोकाशीचा परिचय. त्या खेड्यामध्ये तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी, बायल्या 16,000 रे, नाच जाऊ त्याच्या गावारे खेड्या, तोच देईल विसावा रे. मोकाशीचा परिचय देतात. तिसरा परिचय मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार नाही. मी अभंगाचं चिंतन सांगणार आहे. गोष्टी गप्पा सांगणं ते दुसरे कीर्तन असतात. कथा सांगणं, गोष्टी सांगणं. मला अभंगाचं चिंतन सांगायचं. अभंगाचं चिंतन म्हणजे आपल्या अभंगात प्रवेश. अभंगाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. तिसरा परिचय देतात. होतो तेथ वैद्य. वैद्य तेथ पंढरीराव, अंतर्भाव तू जाणे, रोग्या अशा द्याव्या वरणे, जानू घाली दुधाते. तो वैद्य म्हणतात पंढरपूरला. आणि सर्वांचे रोग निवारण करतो तो. सर्वांना एक फार मोठा रोग झालेला आहे आणि तो जाण्याकरता तो वैद्य आहे. वैद्य तेथ पंढरीराव. पहिले वैद्य होते आणि आता डॉक्टर आहे. डॉक्टर काय करतात? डॉक्टर होण्याकरता 1 कोटी रुपये खर्च येते आज. मग डॉक्टर काय कर? पेशंट गेला, या काय होते तुम्हाला? सर्दी आली, ताप आला, पोट दुखते, डोकं दुखते, पाठीत पाणी झालं, छातीत पाणी झालं, काय असेल ते. झोपात मध्ये पलंगावर झोपा. टेबलावर झोपवलं, स्टेटॉस्कोप काढला, घ्या श्वास, 16 श्वास, 16 तरी बरं म्हणते. डोळे वाचा, तोंड वाचा, लघवी तपासा, रक्त तपासा, नको नको रे तपासा. या बाहेर या गोळ्या घ्या. या परवा दिवशी याला या गोळ्या दिल्या. पण कशा दिल्या? अशा अंदाजे तुम्ही टाकल्या. बशीत बशीत नाही, बशीत नाही, बशीत गोळ्या बदलून दे. मी कोणा डॉक्टरच्या विरोधातला नाही. मी डॉक्टरला देव मानतो, मी श्रीमंताला देव मानतो, पण गरीबाच्या उपयोगात करू शकतो. डॉक्टर आहे, गरीबाची सेवा करतो, मी त्याला देव मानतो. श्रीमंत आहे, गरीबाला सहकार्य करतो, मी त्याला देव मानतो. एका ठिकाणी रस्त्याने चाललो, पाटील लागलेली होती. डॉक्टर प्राण हरे म्हणून. बरोबर आहे, या जगात प्राण झाला आणि बाण दाखवला होता.
वरी जाण्याचा मार्ग म्हणून बरोबर प्राण आपल्या डॉक्टरकडे गेलं की वरच जावं लागतं माझं. पहिले वैद्य असे नव्हते तुम्हाला काय होतं नाही नाणी पायत भर भर आणि औषध देऊन दे. आजही लोक आहेत ते अमरावती जिल्ह्यामध्ये. आजही एक वैद्य असा आहे तो शाळेमध्ये चपराशी आहे तरी पण आदिवासी समाजचा आहे. तुम्हाला काय होते हे पाहतो तर ते बसलं नाडी धरते आणि भर तुमच्या अंगात काय काय चालू आहे क्रिया चालू आहे काय कमी आहे काय जास्त आहे औषधच करून देते. हे औषध घ्या हा काळा घ्या या गोळ्या घ्या हा शेक घ्या हा लेप लावा माणूस दुरुस्त. वैद्य होते पूर्वी असे वैद्य होते. महिला मंडळींना समाजामध्ये येण्याकरता परवानगी नव्हती. महिला आजारी पडली मग काय करावं. वैद्य काय करायचा महिला असायची आपल्या घरात वैद्य बसायचा बैठकमध्ये दरवाजाच्या बाहेर बैठक. मग तो एक काळा दोरा घ्यायचा त्या महिलेच्या हातात बांधायचा पक्का एक तो आपल्या हातात ठेवायचा आणि त्या दोऱ्याला घर्षण करायचा विश्वास घ्यायचा कधी चोळायचा आणि बरोबर औषध देऊन द्यायचा. महिला कुठं आतल्या घरात वैद्य कुठं बाहेर पण तंदुरुस्त तब्येत त्याला म्हणतात वैद्य. असा देव वैद्य आहे. कोणाला देतो वैद्य. वैद्य कोणाची सेवा करतो जाणीव घाली भूताते या लोकांना ज्यांना भवरोग गेलेला आहे त्यांना औषध देतो. ब्रह्मराजा जाय आणि काय शुल्लकते असा वैद्याचा परिचय आहे. कधी पाटलाचा परिचय आहे कधी मोकाशीचा परिचय आहे. आता एका ठिकाणी असा सुंदर परिचय देतात. आम्हा घरी एक गाय दुभत आहे दूध सामाये त्रिभुवनी वानती सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा त्रिभुवनी. आमच्या घरी गाय आहे म्हणतात आणि ते काळी गाय आहे. काळ्या गादीच्या गोमतीरामध्ये खूप ताकद आहे. काळ्या गायचं गोमती जर घेतलं एक शिंगभर त्या चमच्याभर हळद जर टाकली दररोज जर घेतलं तर 3 महिन्यामध्ये माणसाचा कॅन्सर जातो. विठला विठला. मला कॅन्सर जातात 3 महिने. मी गायचं गोमूत्र हळद घेतली कॅन्सर मधून मुक्त झालो. आम्हा घरी एक गाय कशी आहे काळी आहे वानती सावळी काळ्या रंगाची आहे. काय नाव आहे नावती श्रीधरा चरे वसुंधरा 14 भुवनी. ती गाय आमच्या घरी काळी गाय आहे. नाव तुझं श्रीधर आहे. तिला दूध आहे 4 स्तन आहे. 4 स्तनामध्ये दूध पिऊन पिऊन 4 संकाधिक तृप्त झाले. ध्याले संकाधिक तृप्त म्हणे. ते दूध 4 वेदाचे 4 स्तन आहे त्यातून निघालेलं दूध हो सनत कुमार यांनी दूध पिलं आणि तुम्हाला वेद निर्माण करून दिले. कधी गायीचा परिचय असा सुंदर परिचय असल्यावर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं काय डोकं फिरलं काम नाही. विविध आणि टाकाऊ शब्दात आजच्या अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताचा परिचय देतात. पंढरीचे भूता मोठे पंढरीचे भूता मोठे
आज तुकाराम महाराज टाकाऊ शब्दात आणि विविध स्वरूपाचा परिचय दिला. काय म्हणतात? पंढरीचे भूत मोठे, देवाला भूत म्हणतात. आता माझा पहिला प्रश्न आहे, जगात भूत आहे का? भूत आहे का? आहे का? काय ते सांगा, हो किंवा नाही? आहे का? शाप मानव म्हणते नाही हो. अंधश्रद्धा निर्मला मला म्हणतात जगात भूत नाही, पण मी म्हणतो भूत आहे. भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये दुंदुभकरची कथा आली आणि गोकर्णाची कथा आली, त्यात भूत बरोबर. कमीत कमी माळकऱ्यांनी भूत मान्य केलं पाहिजे. चला, रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी 1680 मध्ये जी रामकथा लिहिली, त्या रामकथा लिहिण्याच्या आधी तुलसीदासांना भूताचा चमत्कार आहे आणि त्या भूतानं तुलसीदासाला हनुमंताची ओळख सांगितली. ज्या समोरचा खेळ आहे त्या खेळामध्ये श्रावण महिना आहे, रामायण ग्रंथ लागलेला आहे. सर्वात आधी जो येतो आणि सर्वात पाठीमागून जो जातो त्याचे पाय पकड. हनुमंत महाराज नित्य ज्या ठिकाणी रामकथा आहे त्या ठिकाणी नित्य असतात. तुळशीदास महाराज गेले आणि पटकन महाताचे पाय पकडले, लोक गेले ते निघून. हनुमंतांनी दर्शन दिलं आणि प्रभू रामचंद्राचं रामायण तुळशीदासांनी लिहिलं. म्हणजे रामायणाला भूत आहे आणि भागवतामध्ये भूत आहे. भूत म्हणून तुम्हाला भूत मान्य करावं लागेल. भूत शब्दाचा मी तुम्हाला प्रचूर अर्थ सांगतो, कारण आम्ही संस्थेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला व्याकरण शिकवलं. भूत 2 शब्द आहेत, त्याचा संधी आणि विग्रह करा. भू अधिक भू म्हणजे असणे किंवा होणे, असणे हा शब्द जात आहे म्हणून भू. त म्हणजे तत्व, ते तत्व आहे म्हणून भूत आहे. आता कीर्तन सांगणार आहे कोण आहे? भूतच आहे. आणि कीर्तन ऐकणार आहे भूतच आहे. आमचा विद्यार्थी जय इकडून मोदन मारवते, दिसायला आहे पण भूतच आहे. पेटी मास्तर भूतच आहे. हे सर माझ्या पदाचं नाही बरं. बोलायच्या आधी प्रमाण शोधा नंतर बोला. जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण पा माझा. जे जे भेटणार कोणतं आहे? हे भूतच आहे. पण हे कोणते? छोटे छोटे भूत आहे. तुकाराम मला म्हणतात मोठे भूत. मला मोठे भूत सांगायचं आहे. ऐका कसं मोठे भूत आहे. आपलं एक छोटं भूत, हे एक मोठं भूत. पृथ्वी केवढी मोठी आहे? फार मोठी. माझ्या वाचनात गेलं बरं. पृथ्वी एवढी मोठी आहे म्हणतात, जर माझ्या पायाखालून जर बोरचं छद्र केलं तर बाहेरून निघण्याकरता 6664 किलोमीटर बोर करावं लागेल, तेव्हा असा बाहेरचा भाग लागेल. एवढी मोठी पृथ्वी आहे. केवढी मोठी पृथ्वी आहे विचार करा. जाळी केवढी पृथ्वी आहे? 6664 किलोमीटर जाळी आहे. मग या जगात पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त आहे. पाणी 73% आहे आणि पृथ्वी 28% आहे. मग या पृथ्वीपेक्षा आपण नावाचं भूत कसं आहे? मोठं आहे. आपण नावाच्या भूतापेक्षा वायू नावाचं भूत फार मोठं आहे. वायू नावाच्या भूतापेक्षा अग्नी नावाचं भूत फार मोठं आहे. या अग्नीपेक्षा आकाश नावाचं भूत फार मोठं आहे. आणि आकाशापेक्षा माया नावाचं भूत फार मोठं आहे. आणि त्या मायेच्या अनंत पटीने
परमात्मा मोठा आहे म्हणून तुकाराम म्हणतात पंढरीचे भूता मोठे. भगवंताचा वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारे परिचय सांगितला. एक कार्य अवच्छेदक परिचय, दुसरा कारण अवच्छेदक परिचय. खालू नका कोणी सांगत नाही. हो लोक चुलीजवळच्या घरादारातल्या युवाच्या गोष्ट सांगतात. मी तुम्हाला वेदांत शास्त्रामधला आणि परमात्माचा परिचय देतो. हे तुम्हाला कुठे ऐकायला भेटणार बरोबर नाही. पण असं आहे या कलियुगामध्ये असत्याशी जले जन पापा देती अनुमोदन करती हेळणं संतांचे. चांगल्या चांगल्या लोकांची माती होऊन राहिली आहे. या दोष माणसाचा नाही, दोष कोणाचा आहे? कलियुगाचा आहे. कार्य अवच्छेदकाचा परिचय, कारण अवच्छेदकाचा परिचय आणि तिसरा स्वरूप अवच्छेदकाचा परिचय. समजून सांगतो तुम्हाला. कार्य अवच्छेदकाचा परिचय, कार्यावरून परिचय, कारण कारणावरून परिचय. ते उभे आहेत ना, ते आहेत ना, ते आमदार आहेत. काय परिचय? त्यांनी हा रोड बनवला. कार्य अवच्छेदकाचा परिचय. आणि ते साईडला उभे आहेत ना टोपीवाले, ते त्याचे वडील आहेत. कारण अवच्छेदकाचा परिचय, कार्य अवच्छेदकाचा परिचय. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाचे संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुलिया. हा देवाचा परिचय, कारण अवच्छेदकाचा परिचय. जयापासून सकळ महिमंडळ झाले, हा कारण अवच्छेदकाचा परिचय. आणि आनंदाद्वय नित्यानी रामया लेकर आहे पण तरी साथ संगत करतात. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे. हा देवाचा स्वरूपाचा परिचय आहे. म्हणजे कार्य अवच्छेदकाचा परिचय, कारण अवच्छेदकाचा परिचय, स्वरूपाचा परिचय. असा जो परमात्मा आहे कुठे राहतो? पंढरीमध्ये राहतो. म्हणून पंढरीचे भूत मोठे. काय करते? आल्या गेल्या भूत काय करते? झडप घालते. म्हणजे फार जबर आहे. भूत जबर मोठे गबाई, भूत देवाचं वर्णन करण्याचं कारण आज बुधवार आहे आणि माऊली नरेरी बाबा बुधवारी नित्य कीर्तन करत आणि देवाचं वर्णन करत, गुरुवारी संतांचं वर्णन करत, बुधवार नित्य बाबांचं कीर्तन, हा भालेगाव नित्य कीर्तन राहते. नरेरी बाबांचा यांच्या घराला प्रसाद आहे. या प्रसादाला बाबांचं दर्शन घेऊन आलो. आजचा जो अभंग आहे हा देवाचं वर्णन करणार आहे. बुधवार हा दिवस देवाचा आहे. आपला असते समयोजाना समयोजाना भलते नाना भलते ते समयामध्ये बोलायचं. हा भूत काय करतो? झडप घालतो.
काय झडप घालतो? या भूतातला झडप घालण्याकरता काय काय सामुग्री आहे? एक सामुग्री त्याला रूपाच्या माध्यमातून झडप घालतो, ध्वनीच्या माध्यमातून झडप घालतो, हे दोन. आणि तिसरं त्याच्याकडे स्वजन मोहिका नावाची माया आहे, त्या माध्यमातून तो झडप घालतो. तीन प्रकारे. कानोपात्राला झडप घातली रूपाच्या माध्यमातून, इतिहास सर्वांना माहिती आहे. ती कानोपात्रा दिसायला सुंदर, काय म्हणतात त्याला अलीकडे, विश्व सुंदरी, दिसायला अगदी सुंदर. पण ती म्हणे माझ्यासारखा जर असेल तरच मी लग्न केले. अनेक लोकांनी मागणी घातली. तिच्या आईचं नाव श्यामा. श्यामा, तुझ्या मुलीला आमच्याकडे पाठव, महाराणी करून ठेवेल, पट्टराणी करून ठेवेल. का जा ना राजे लागेल. नाही आहे, माझ्यासारखा सुंदर असेल तरच लग्न केलं. वय व्हायला दिंडी चालली अशी, हाती टाळ दिंडी मुखी नामगाने, गजर होतो बहु मोठ्याने. आम्ही भोज महाराज दिंडी चालवली, सतत भजन. आणि आज वारकरी आमचे हरिभक्ती परायण मृदंग वादक निरपूर देवाची विनेकरी हे पंढरीचे वारकरी आहेत. हे आग्र्याचे वारकरी हे पंढरपूरचे वारकरी आहेत. यांची आमची भेट होते पंढरपूरचं असतं. वारकरी आहे, डोक्यावर फेटा आहे, पाठीवर बोजे आहे, खांद्यावर पताक आहे. ती विचार करते, का हो कुठे निघाला? पंढरपूरला. पंढरीचा राजा आहे. राजा आहे, सुंदर आहे का? अगं कानोपात्रे, तुला ज्या परमात्म्याने घडवलं तो किती सुंदर असेल, कितना सुंदर आहे. हरकत नाही, 5 मिनिटांमध्ये होतो. कानडा राजा पंढरीचा राजा आहे. त्याच्याबरोबर गेली पाते परमात्मा रूप सुंदर धारण केलं. पांडुरंग कांती दिव्य त्याच्या झाडाला कधी पाहिलं परमात्माला, वा दिसा सुंदर आहे, पण माझ्या वेळा मूर्ती मुला नाही का दर्शना करता गेली आणि पायाला हात लावून पाहिला. देवानं एवढं अंग मऊ केलं की तिनं हात ज्या ठिकाणी लावला एवढा लोण्यासारखं शरीर आतच हात बसला. आजही देवाच्या पायाला डाव्या पायाला खड्डा पडलेला आहे. तो कानोपात्याला झडप घातली रूपाच्या माध्यमातून. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. अरे सावळ्या कशी वाजवली मुरली. मुरलीच्या नादाने गोपिकांना झडप घातली. आणि स्वजन मोहिका नावाची माया जे त्याच्याकडे जात नाहीत त्यांना झडप घातली. सातोबा महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही, पण भक्त ठरलेत का? स्वजन मोहिका नावाची माया, ते भक्त ठरले. आजही काही काही मंडळी शेगावला का दिंडी निघाली दाळ परिसरामध्ये विचार करतात का हो किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. आता तुम्ही चालले शेगावला आणि मी चालू आता सावळीला. आता 10 दिवस सावळीमध्ये कीर्तन आहे गोकुळाष्टमीचं. तुम्ही इकडे आम्ही तिकडे, मग तुम्ही सेवा करून जातो तुमच्या परिसरात. त्या परमात्माने स्वजन मोहिका नावाची माया ज्याने इच्छा केली शेगावला जायची, समजा स्वजन मोहिका नावाची माया त्या वारकऱ्यावर घातली. आणि त्या स्वजन मोहिका नावाच्या माध्यमातून, रूपाच्या माध्यमातून, ध्वनीच्या माध्यमातून
हा परमात्मा झडप घालतो मग पाण्याला गेल्या झडपी वाटे. ते कोणतं रान आहे? ते रान भारलेलं रान आहे. अभंगाच्या दुसऱ्या जणात सांगा. बहु खेचरीचे रान. खेचरी म्हणजे भुता खेचाचा रान आहे. तिथे हटगळ आहे. तिथे गेला की माणूस म्याळ होतो. जाता वेळे होय मन. एकदा का त्या चंद्रभागेत माणूस गेला की जो इथे भजन करत नाही, तुकाला दिंडी पाडली त्याला काळीच बरोबर सुरुवात करतो. आंघोळ करतो. आंघोळ केल्याबरोबर त्या गंधाला इकडे गंधाला तू द्या पैसे. हे घेते 10 रुपये लाव गंध. त्याला 10 रुपये देतो. गंध लावतो. आमच्यासारखा हे इकडे यांना गंध लाव, यांना गंध लाव, यांना गंध लाव, लाव यांना गंध. गंध लावला पाहिजे. गंध लावायचे 5 फायदे ऐका कोणकोणते. चंदनस्य महापुण्यम 1, पवित्रम 2, तापनाशनम 3, आपदा हरते नित्यम 4, लक्ष्मी धन संपदा. 5 फायदे. गंध लावतो. आमच्या सगळ्या काय करतो? 10 लोकांना गंध लावतो, रुपयाच देतो. पण हा जाता वेळी होय मन. हा एकटा वेळा होतो गंध लावण्याकरता 10 रुपये देतो. दिंडी आली त्या दिंडीत भजन करत नसतो. त्या ठिकाणी पुंडलिक आहेत ते भादेला वन आहे. तिथे तुम्ही जर गेला तर फार फजिती होईल. तुकाराम महाराज सावधगिरीचा इशारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आणि परत कोणी ऐकण्यावर विचार करतील. एक कीर्तनकार म्हणतात अगण्य संसार जारे पडणारा पुरा. हे महाराज म्हणतात तिथे जाऊ नका कोणी. अहो महाराज तुम्ही काय सांगता हे काय सांगतात? जरा एका ठिकाणी बसा, तुमच्या मतात मत मिळवा. असं नाही. अभंगाचा संतांची भाषा समाधी भाषा आहे. साधू संतांची कृपेशिवाय अभंग हे कळत नाही. डबल ग्रॅज्युएट जरी असला, MA झाला मराठीत, तरी तुकाराम महाराजांचा
अभंगाचा अर्थ लागेलच. त्याकरता त्याला गुरुच्या घरीच संस्थेतच जावं लागेल किंवा मोठ्या माणसाच्या सहाय्याने. ऐका आता, तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून. अहो ते गेलेच नाही परतून कसं काय येते? तुम्ही कसं काय सांगता? तुकारामाला कसं काय लिखता आणि आम्ही कसं काय ऐकता? ऐका आता, आपली मराठी भाषा आहे. तेथे जाऊ नका कोणी गेले. गेले जे गेले ते नाही आले परतून. पूर्ण विराम. स्वल्पविराम कुठं? तेथे जाऊ नका कोणी गेले. स्वल्पविराम. नाही आले परतून. जे गेले ते पंढरपूर परतून आले नाही. आता आम्ही पंढरपूर बऱ्याच वेळेस गेलो की आमचे वारकरी आम्ही दरवर्षी मग खरंच सांगतो आम्ही पंढरपूरला गेलोच नाही. आणि जे गेले ते परतून आलेच नाही. हे खोटं आहे का? तुकारामाचा माझा अनुभव आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा. तुका पंढरी अभंगाची संगती. तुकाराम म्हणतात तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही. जन्ममरणाची आणि पंढरपुराची काय संगती आहे? पंढरपुरामध्ये जन्ममरण काय आहे हे ऐका. वासनेच्या वेळी जन्ममरण. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना संताच्या चरणारजाने खरंच होते. संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. कोणते संत? जपी तपी संन्यासी योगी हे संत येतात. मिळाले चतुष्ट वारकरी. त्या वारकऱ्यांच्या चरणरजामुळे तुमच्या माझ्या जीवनामधली वासना जळून जाते. जन्ममरणाची परंपरा संपते. म्हणून तुकारामाला म्हणतात तुका पंढरीशी गेला जे पुन्हा जन्मा नाही आला. धाड परिसरातील सर्व वारकरी मंडळींची आज माझ्या सुदैवाने सेवा घडली. सद्गुरू गजानन महाराज हे परिसरातील पंचक्रोशीतील भक्त मंडळ यांना अनंत कोट धन्यवाद देत आणि अन्नदान करणारे लोक यांना विनम्रता करत सर्वांचा या ठिकाणी मी आशीर्वाद घेतो आणि सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो. आणि तुम्हा थोरांचा प्रेमाचा रूप घेऊन या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय.